तर वैष्णवी आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका हुंडाबळी प्रकरणात पिंपरी पोलिसांचा हलगर्जीपणा उघड झालाय। एका 22 वर्षीय विवाहितेच्या हुंडाबळी प्रकरणामध्ये एका महिन्यानंतरही आरोपी मोकाट आहेत। पूजा निर्वळ असं या महिलेचं नाव आहे। पूजाच्या मृत्यू प्रकरणी पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्या विरोधात छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। लग्न झाल्यानंतर 5व्याच महिन्यात छळाला कंटाळून पूजानं आत्महत्या केली होती। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेतच। गोविंद, हे वैष्णवी प्रकरण पुढे आल्यानंतर आणखी बरीच काही प्रकरणं जी आतापर्यंत आपल्याला माहिती देखील नव्हती मात्र या निमित्तानं पुढे येत आहेत, तर हे नवीन प्रकरण नेमकं काय आहे, त्या संदर्भात काय सांगाल? परभणी जिल्ह्यातील शेलू गावातली अतिशय गरीब कुटुंबातली ही पूजा निर्वळ जी आहे ती विवाहिता होती। मागच्या वर्षी तिचा विवाह झाला आणि विवाहाच्या 5च महिन्यानंतर तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी दाखल केली होती। मात्र ही आत्महत्या नसून तिची हत्या आहे असं तिच्या आईवडिलांचं कुटुंबियांचं म्हणणं होतं। त्यानुसार पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन पोलीस आयुक्तांतर्गत जे म्हाळुंगे एमआयडीसी परिसर आहे, पोलीस स्टेशन आहे, तिथे हा गुन्हा दाखल पूजाचे पती असतील आणि तिची नणंद असेल यांच्या विरोधात दाखल केला गेलाय। हुंडाबळीचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल केलाय। मात्र घटनेला 1 महिना होतो आहे, परंतु एमआयडीसी पोलिसांनी म्हाळुंगे पोलिसांनी अद्यापही या जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये पूजाचा पती आणि त्याचबरोबर तिची नणंद या दोघांना अद्यापही अटक केली नाही। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस या प्रकरणात देखील हलगर्जीपणा करतोय का असा प्रश्न विचारला जातोय। जेव्हा आपण पूजाच्या कुटुंबियाशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की पोलीस अजूनही दाद देत नाहीत। जेव्हा त्यांना फोन करतो तेव्हा आम्ही ड्युटीवर आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तावर अशी कारणं देत आहेत असं सांगितलं जातंय। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा आता 1 महिना होतोय, खरं तर पूजा निर्वळची जी मृत्यू झाला तो 24 एप्रिल रोजी झाला आणि आता या घटनेला 1 महिना होतो, अजूनही या घटनेमधला जो मुख्य आरोपी या पूजाचा नवरा गजानन निर्वळ किंवा त्याची नणंद या दोघांनाही म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आता या प्रकरणी राज्य सरकार किती संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळतंय आणि याही ज्या प्रकरणामध्ये आहे न्याय देते काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बिलकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। या सगळ्या प्रकरणाचे अपडेट आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत, जोडले गेलेत। गोविंद, आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे हा जो निलेश चव्हाण आहे त्याला अटक कधी होणार? मात्र तो सध्या फरार आहे, त्याच्या घराची झडती घेतली आहे, त्याच्या नातेवाईकांची चौकशी झाली आहे, मात्र तो कधी सापडणार हाच प्रश्न आहे। त्या दृष्टीनं कसा तपास पोलिसांचा सुरू आहे? न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आता या क्षणाला आपण जी माहिती देतोय ती सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी माहिती आहे ती म्हणजे निलेश चव्हाण, गुंड निलेश चव्हाण जो फरार आहे त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली जाणार आहे आणि त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांकडनं केली जाती आहे। आपल्याला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। निलेश चव्हाण जो आहे तो पुण्याच्या बाहेर विमानाने जाऊ शकतो आणि त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये ही नोटीस जारी केली जाणार आहे। त्या संदर्भातली जी प्रक्रिया ती देखील पोलिसांकडनं केली जाते। अर्थात तो बाहेर देशामध्ये पळून जाऊ नये यासाठी म्हणून ही दक्षता घेतली जाते। मात्र एकूणच जर बघितलं मागच्या 5 दिवसांपासून निलेश चव्हाण फरार आहे, त्याच्यावर पुण्यामध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत, आरमॅक नुसारही गुन्हे दाखल आहेत आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणातही सहआरोपी केलेला आहे। एकूणच जर बघितलं तर निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांच्या गुन्हेगारी कृत्याला पाठबळ देत होता आणि त्यामुळेच त्याला सहआरोपी केला गेलेला आहे असं एकंदरीत दिसतंय। मात्र या सगळ्या प्रकरणात हगवणे कुटुंब असेल, निलेश चव्हाण असेल यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी म्हणून पोलीस आता जे आहेत ते अनेक पुरावे जमा करतायत। आतापर्यंत पोलिसांनी 3 वाहनं जी आहेत, 4 चाकी वाहनं ती जप्त केली आहेत, चांदीची भांडी जप्त केली आहेत आणि जिथे सोनं तारण ठेवलेले आहेत तिथे देखील पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। त्यांचे बँक लॉकर जे आहेत ते सीज केलेले आहेत। परंतु या सगळ्यांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून आणखी काय कायदेशीर कारवाई तरतुदी केल्या जाऊ शकतात, माझ्यासोबत स्वतः ऍडव्होकेट गणेश गायकवाड आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या। खरं तर हे जे सगळं प्रकरण आहे यामध्ये कायद्याची बाजू खूप महत्वाची आहे। पोलिसांना ज्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्याच्यात वाढ होऊ शकते का आणि मोका अंतर्गतही कारवाई होऊ शकते? हे जे हे जे वाढीव कलम आहेत किंवा एकंदरीत ज्या काही घटना समोर येतात त्या घटना पुराव्याच्या आधारावरती आणि तपासाच्या आधारावरती न्यायालयामध्ये टिकणं महत्वाचं असतं।
ह्यामध्ये आता तुम्ही मध्यंतरी बोलताना एक विषय काढला मोक्याचा. तर मोका ह्या प्रकरणामध्ये जर तुम्ही आता जे नाव समोर येते निलेश चव्हाणचं, तर त्या अनुषंगाने जर समजा पूर्वी जर त्यांचे कोणते गुन्हे असतील आणि त्या गुन्ह्यांची कडी जर समजा ओपन होत असेल, एकापेक्षा अनेक जर गुन्हे दाखल होत असेल आणि त्या गुन्ह्यामध्ये जर एकंदरीत ह्या हागवणिक परिवारातील जर पैसा वगैरे जे काही वैष्णवीच्या वडिलांकडनं मागितलेला आहे, तो जर पैसा, त्या पैशाचा मिसयूज जर त्यांनी त्यांच्या बेकायदेशीर धंद्यांसाठी जर वापरलेला असेल किंवा कोणत्या क्रिमिनल कॉन्फरन्ससाठी वापरला असेल, तर याच्यामध्ये नक्कीच मोक्याचा अंतर्भाव होऊ शकतो. परंतु मोक्का लागणं एक बाब आहे आणि त्याच्या पुढे मोक्या सँक्शन होणं ही बाब वेगळं आहे. पोलिसांनी जरी मोक्का लावला तरी त्यामध्ये चार्जशीट जी काही 6 महिन्याने येणार असते, ती चार्जशीट आल्यानंतर त्या चार्जशीट मध्ये जे काही पुरावे असतात ते पुरावे मेंटेनेबल आणि पुराव्याच्या आधारावरती ते टिकणारे असायला पाहिजे, तर ती चार्जशीट सँक्शन होऊन आरोपींच्या ज्या काही जामिनाला जो आहे तो भरपूर त्रास होणार आहे आणि एकंदरीत त्यांना शिक्षा मिळण्याचे जास्त चान्सेस आहेत. अर्थातच आपण बघतो की त्यामुळे निलेश चव्हाणच नाही तर एकूणच हागवणे कुटुंबीय आणि निलेश चव्हाण यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस जे आहेत ते आता कसोशीने प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केला का असे आरोप होताना दिसत होते, मात्र माध्यमांनी खास करून न्यूज 18 लोकमतने हा सगळा विषय लावून धरला आणि आता आपण बघतो की पोलीस अतिशय वेगाने या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात. हागवणे यांना पळून जाण्यास कोणी मदत केली अशा 15 जणांचा शोध देखील पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत आणि त्यांना देखील या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी केलं जाऊ शकतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र या क्षणाची पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांसाठी सांगतो आहोत की निलेश चव्हाण जो मागील 5 दिवसांपासून फरार आहेत, ज्याच्यावर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हे दाखल आहेत, त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि त्याचे बाहेर पडण्याचे सगळे मार्ग देखील आता या मुळे बंद होणार आहे. सुरुवातीला बातमी आहे, वैष्णवी हत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या अडचणी वाढलेल्या आहेत. वैष्णवीच्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निलेश चव्हाण याचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू आहे. हुंडाबळी प्रकरणातील दाखल गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आलेली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे असल्याचं समोर आलेलं होतं. बाळ निलेश चव्हाणकडे असताना बाळाची हेळसांड झाली अशी तक्रार कसपटे कुटुंबियांनी केली होती आणि त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातल्या कलमांमध्ये वाढ केली आहे. वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या मुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा 2015 मधील 75 आणि 87 ही कलम वाढवलेली आहेत. तसंच बाळाला बंदिस्त परिस्थितीत ठेवल्याप्रकरणी सुद्धा कलम वाढ करण्यात आली आहे. आणि आता याच संदर्भातली एक सविस्तर बातमी, ती म्हणजे वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या गुंड निलेश चव्हाणचा पोलिसांकडून शोध सुरू आहे आणि त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, मात्र तो काही सापडला नाही. निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याचा पिस्तुलाचा परवाना सुद्धा रद्द करण्यात आलाय. निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ, दहशतीसाठी बंदुकीचा वापर, निलेश चव्हाणच्या बंदुकीचा परवाना रद्द. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांसोबत आणखी एक नाव चर्चेत आलंय, ते म्हणजे निलेश चव्हाणचं. याच निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या आहेत. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचसोबत रक्ताचं नातं नसतानाही वैष्णवीचं बाळ नेऊन त्याचे हाल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच निलेश चव्हाण विरोधात बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणीही गुन्हा यापूर्वीच नोंदवला गेलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झालाय. कायद्यानुसार जे बंधनकारक आहेत, आरोपीला संधी देतो आपण BNSS प्रमाणे, त्या संधीप्रमाणे त्यांना ते नोटीस इश्यू केलेली आहे. त्याच्या घरात त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे, आणि जर चौकशीला त्यांनी कॉपरेट नाही केलं तर पुढची कारवाई जी आहे, पुढची स्टेप ते पोलीस नक्की याच्यामध्ये करेल. पण आता पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना रद्द केलाय. खरे तर निलेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा, त्याच्यावर गुन्हा दाखल असतानाही त्यानं पिस्तुलाचा परवाना मिळवला होता. निलेशला हा परवाना कसा मिळाला ते आता उघड झालंय. निलेश चव्हाणवर जून 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता, पण नोव्हेंबर 2022 मध्ये पुणे पोलिसांनी त्याला शस्त्र परवाना दिला. त्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी परवाना नाकारला होता. आता इथे एंट्री होते पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची.
अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना सुपेकरांनी निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना दिला होता. याच्या पूर्वीच याच्यावरती एक NC 2009ची NC आहे वारजे पोलीस स्टेशनला. तसेच ड्रंक अँड ड्राईव्हची त्याच्यावर केस आहे इंदोरी पोलीस स्टेशनला. 2022 ला त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे 377 376 अगेन्स्ट हिज वाईफ. तर हे सर्व त्याचं बॅकग्राऊंड आहे, त्याचं पूर्वीची पार्श्वभूमी आहे. पोलिसांचा शस्त्र परवाना मिळाल्यामुळे निलेशला जणू गुन्हे करण्याचं लायसन्सच मिळालं. वैष्णवीच्या लहान मुलाचा ताबा घेण्याकरता वैष्णवीचे नातलग जेव्हा निलेश चव्हाणच्या घरी गेले तेव्हा निलेशनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं. या प्रकरणी निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच पोलीस त्याच्या मागावरही आहेत. जे आमचे CP पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी CPला इथनच फोन लावलेला होता. तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय. ते मित्रपरिवार दिसतंय. पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या घरी छापेमारी करण्यात आली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्या लॅपटॉपसह काही इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. तर निलेशच्या कुटुंबियांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. जे आहेत त्या आपण काही सर्च घेतलेला आहे आणि त्या स्पॉट पंचनामा पण केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासाकामी आपण सीज करत आहोत. काही लॅपटॉप मध्ये काही फुटेज देखील आहे, काढायचा प्रयत्न होतो पण ते लॅपटॉपचं पासवर्ड मिळत नाही. ते सगळ्या गोष्टी आपण पोलीस टेक्निकली सगळ्या गोष्टी पूर्ण करतो. निलेश चव्हाणवर त्याच्या पत्नीचा छळ केल्याचाही आरोप आहे. पोलिसांच्या तपासात त्याच्याविषयी आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.